एका लहान मुलाने फक्त 100 रुपयांसाठी आपल्या बाबांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यामागचं खरं कारण कळलं तेव्हा त्या बाबांचा आयुष्यभरासाठी दृष्टिकोन बदलला. आजची ही कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून देईल. एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. बाबा खूप मेहनती, आई घर सांभाळणारी आणि एक छोटा गोड मुलगा. तो मुलगा रोज संध्याकाळी दारात बसून बाबांची वाट पाहायचा. प्रत्येक गाडीचा आवाज आला की तो बाहेर धावत यायचा. पण प्रत्येक वेळी तो निराश व्हायचा, कारण बाबा नेहमी उशिरा यायचे. आई त्याला समजवायची, बाबा आपल्यासाठी काम करतात. पण मुलाला ते समजत नव्हतं. त्याला फक्त बाबा हवे होते. तो रोज स्वतःशी बोलायचा, आज बाबा लवकर येतील. पण ते कधीच घडत नव्हतं. एक दिवस बाबा थोडे लवकर आले. मुलगा खूप खुश झाला. तो धावत गेला आणि विचारलं, बाबा तुम्ही आज तासाला किती पैसे कमवता? बाबा थोडे चिडले, का विचारतोयस? मुलगा शांतपणे, सांग ना. 100 रुपये तासाला. मुलगा काहीतरी विचार करू लागला आणि अचानक म्हणाला, मला 50 रुपये द्याल का? बाबांना राग आला. खेळणी घ्यायची असतील तर नको मागूस. तो मुलगा काहीच न बोलता हळूच खोलीत गेला. रात्री बाबा एकटे बसले होते. त्यांना वाटलं मी जास्त रागवलो का. ते मुलाच्या खोलीत गेले. हे घे 50 रुपये. सॉरी. मुलगा उठला, उशी खालून अजून 50 रुपये काढले. बाबा आश्चर्यचकित, तुझ्याकडे आधीच पैसे होते, मग का मागितले? मुलगा हळू आवाजात म्हणाला, बाबा आता माझ्याकडे 100 रुपये झाले. उद्या तुम्ही 1 तास लवकर घरी याल का? मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना समजलं, मुलाला पैसे नाही, फक्त बाबा हवेत. आपण पैशांसाठी जगतो, पण आपल्या माणसांसाठी वेळ देणं विसरतो. पैसे परत मिळतात, पण वेळ आणि माणसं परत मिळत नाहीत. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या माणसांसाठी वेळ काढायचा विसरू नका. अशाच कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.